एकदम कमी खर्चात आणि कमी प्रोडक्टमध्ये असा मेकअप, चला तर बघूयात. हा व्हिडिओ तुमच्यासाठी इझी आणि सिंपल पार्टी मेकअप. मी निवेदिता, स्टुडिओ अँड द मेकओव्हर कॅफे या मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. व्हिडिओला स्टार्ट करताना CTM करून घ्यायचं आहे. आधी कितीही भारीचा बारीक मेकअप असू दे, CTM शिवाय मेकअपला स्टार्ट करायचा नाही. कारण क्लिन्झिंगने डर्ट काढतो, मॉइश्चरायझरने आपण त्याचं pH बॅलन्स करतो. सो मॉइश्चरायझरही गरजेचं आहे आणि त्यानंतर प्रायमर, ज्याने आपली स्किन प्रोटेक्ट राहील मेकअप प्रोडक्टपासून आणि तो ग्रे पडण्याची शक्यता जास्त असते. तर या मेकअपमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मेकअप फक्त आणि फक्त कन्सिलरनी करायचा आहे. चांगल्या प्रकारचं अगदी स्वस्तातलं कन्सिलर आज मी तुम्हाला सांगणार आहे. इथे मला स्किनला करेक्शन करण्याची काही गरज पडली नाही, कारण त्याच्या चेहऱ्यावरती बिलकुल डाग नव्हते. सो मी इथे इनसाइट कॉस्मेटिक्सचं कन्सिलर यूज केलेलं आहे. हा मेकअप थोडा वेगळा आहे कारण की आपण आज त्यांना फाउंडेशन लावणार नाही आहे. सो कन्सिलर प्रॉपरली लावून घ्यायचं आहे. डोळ्यांच्या खाली, पापण्यांवरती सुद्धा मी लावून घेतलेला आहे. त्यांना आता फक्त कन्सिलरच्या जोरावरती मेकअप करून देणार आहोत. तोही इतका सुंदर होणार आहे. सो ऑरेंज करेक्टरची गरज पडली नाही, त्यामुळे मी अख्ख्या चेहऱ्याला, अख्ख्या स्किनला पूर्णपणे कन्सिलर लावून घेणार आहे, जो की त्यांच्या स्किन टोनला सूट करणार आहे. तो आत्ता जरी वाईट दिसत असेल तरीही तो थोड्या वेळाने व्यवस्थित सेटल होतो. जर का स्किन करेक्शनचं गरज पडली असती तर तिथे आपण ऑरेंज करेक्टरचा यूज केला असता. आणि पूर्णपणे व्यवस्थित कन्सिलर लावून झाल्यानंतर मस्तपैकी त्याला छान मेकअप फिक्सरनी फिक्स करून टाकायचं आहे. आणि नंतर प्रॉपर लूज पावडरनी पण त्याला व्यवस्थित फिक्स करायचं आहे. तर तुम्ही लूज पावडर बघितलं मी कुठे कुठे लावून घेतलेलं आहे. डोळ्यांच्या खाली आणि जॉ लाईनला ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि नंतरच मी आय मेकअपला स्टार्ट केलेलं आहे. सो आय मेकअपला मी काय करणार आहे की त्यांना एकदम लाईट मेकअप करणार आहे. त्यांचा जो आउटफिट होता तो थोडासा अबोली कलरचा होता, अबोली आणि मरून कलरचा होता. सो मी त्यांना अगदीच लाईट आणि सटल मेकअप देणार आहे. आणखी एक म्हणजे त्यांना बिलकुलच हेवी मेकअप नको होता. सो तुम्ही बघू शकता अगदीच ऑरेंज शेड घेतला आहे, थोडा पिंकी शेड घेतला आहे आणि थोडासा शिमरी यूज केलेला आहे. आणि आय बोनवरती फक्त आयब्रोच्या ज्या बोन असतात त्याच्यावरती हायलायटर लावून मेकअप पूर्ण फिक्स झालेला आहे. आणि जी पावडर आपण लावली होती ना, ती पावडर काढून टाकायची आहे आणि पूर्णपणे काढून टाकायची म्हणजे इव्हनली स्प्रेड करायची आहे. आणि त्यानंतर मी त्यांना लायनर लावून घेणार आहे. लायनर लावून घेतलं की काजळ लावायचं आणि काजळ लावून झालं की प्रॉपरली मस्कारा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची आयज मोठे दिसतील. तो इथे ब्लॅक आयलायनर लावून घेतल्यानंतर इथे थोडासा ग्लॅमर ॲड करणार आहे. ग्लॅमर ॲड करण्यासाठी मी ब्लू शिमर लायनर यूज करणार आहे. आणि त्यानंतर ओठांना व्यवस्थित मॉइश्चराईज करून ब्राऊन कलरचं लिप लायनर लावून घेणार आहे. लाईन ड्रॉ करून घेणार आहे आणि तसाच त्याचा बेस कलर जो आहे तो ब्राऊन करून घेणार. लिपस्टिक लावून ब्राऊन लिपस्टिकचा बेस लावल्यानंतर काजळ लावलं आहे आणि नंतर हायलाईट करण्याचे पार्ट जे होते ते मी हायलाईट केलेत. आणि ते हायलाईट करण्यासाठी सगळ्यात छान ट्रिक मी काय यूज केली आहे तर मगाशी जी आपण पावडर लावली होती त्यामुळे मला इथे काउंटरिंग करायची पण गरज नाही पडली. आणि त्यानंतर लिप्सला मी न्यूड कलरचा यूज केलेला आहे, पिंकिश न्यूड कलर यूज केलेला आहे, जो त्यांच्या ड्रेसला पण मॅच होतो आणि त्यांना पण मॅच होतो. सो आजची टिप हीच होती की डस्की स्किनला न्यूड किंवा ब्राऊन कलरची लिपस्टिक ही खूप सुंदर दिसते. हायलाईट करायच्या वेळेस मी जी मगाशी पावडर लावली होती डोळ्यांच्या खाली थोडी आणि जॉ लाईनला काउंटरिंग करायचं माझं प्रोडक्ट पण वाचलं आणि वेळ पण वाचला, कारण की मी पावडर तशी जॉ लाईनला लावून घेतली होती आणि मला बाकी डोळ्यांच्या खाली पण हायलाईट करायची गरज नाही पडली, कारण की मी तिथे पण पावडर व्यवस्थित बनाना पावडर स्प्रेड केली होती. त्यामुळे त्यांचा मेकअप अगदी छान झाला होता. त्यानंतर फक्त हायलायटरनी हायलाईट केलं होतं. इथे मी मेबेलिनचं हायलायटर यूज केलं होतं आणि पिंक कलरचा ब्लशर यूज केलं होतं. सो तुम्ही बघू शकता एक सुंदर छोटीशी टिकली लावल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला खूपच छान गोड चेहरा दिसत होता. त्यानंतर हेअरस्टाईलची वारी आली. हेअरस्टाईल करताना पण
इतकं कॉम्प्लिकेटेड होतं की त्यांचे केस खूप जाड होते आणि त्यामुळे कुठली हेअरस्टाईल करायची हा प्रश्नच होता. सो मी फटाफटमध्ये त्यांना सजेस्ट केलं की आपण सागर वेणी घालूयात हाफमध्ये आणि त्यांना मोकळे केस सोडायचे होते, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की बाकीच्या केसांना आपण कर्ल्स करूयात. सो मी फटाफटमध्ये हाफ पोनीटेलची सागर वेणी घातली आणि बाकीच्या केसांना कर्ल्स केले. सो त्या पार्टमुळे त्यांचा मेकअप खूपच सुंदर दिसत होता. त्यांचा ओव्हरऑल लुक त्यांच्या ड्रेसला मॅचिंग असा होत होता, कारण की त्यांनी सिम्पलमध्ये घागरा चोली घातली होती. सो हा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका, त्यात जेणेकरून माझे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. सो तुम्ही बघू शकता केस खूप जाड होते आणि खूपच लांब होते, त्यामुळे फटाफटमध्ये जर तुम्हाला कुठला मेकअप करायचा असेल किंवा हेअरस्टाईल करायची असेल तर ही ट्रिक अप्लाय करायची. म्हणजे हाफमध्ये काहीतरी छानसं व्हेरिएशन टाकायचं आणि बाकीच्या केसांना कर्ल्स करायचं. सो कर्ल्स करण्याच्या आधी मी काय केलं होतं की केसांना केसांना कर्ल्स करण्यासाठी आधी मी काय केलं की टाफ्टचं हेअर स्प्रे यूज केला आहे, ज्यांनी तुमचे केस शाईन स्प्रे यूज केलेला आहे टाफ्टचा, तर ज्यांनी केस तुमचे स्मूथ होतात आणि खूप चांगले कर्ल्स पण होतात. सो मी इथे कर्ल्स करायला केसांना कर्ल करण्यासाठी मी इथे यूज करणार आहे आयकॉनिकची CT22 नंबरची कर्ल मशीन, जेणेकरून माझ्या आता फटाफट कर्ल होणार आणि कर्ल केल्यानंतर तुम्ही बघू शकता अख्खा लुक इतका सुंदर दिसतो ना. सो अशाच छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी खूप शेअर करत असते, वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते. बघू शकता इतके सुंदर हेअर्स दिसत होते आणि त्याला जर का तुम्ही एखादी ॲक्सेसरीज लावली केसांची हेअरस्टाईलची की ती आणखी सूट करते, इतकं सुंदर दिसतं. खूप कमी वेळात होणारा हा मेकअप आहे. हार्डली आम्हाला पाऊण तासात 45 मिनिटमध्ये हा मेकअप डन झाला होता आणि क्लायंटसुद्धा खूप हॅपी होतं. जर तुम्हाला प्रॉपरली हेअरस्टाईल कशी करायची, वेगवेगळ्या स्टाईल कशा करायच्या, कर्ल्स कसे करायचे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. ही बघा ही मी त्यांना ॲक्सेसरीज लावली होती, त्यानंतर लुक तुम्ही बघू शकता. वाव, किती सुंदर एकदम सटल मेकअप झालेला आहे. आणि सो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.